आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रोहा शहराच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। कोकणचा विकास म्हटलं महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया। विकास म्हणजे केवळ इमारती रस्ते नव्हे तर सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याची प्रक्रिया असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या। पाहूयात। क्षण आहे आणि रोहा शहराच्या भविष्यासाठी एक नवीन सुरुवात करणार आहे। त्यामुळे सुरुवातीलाच आज ज्या ज्या कामांचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करते। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजामाई, तसेच क्रांतीज्योती ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्वच महामानवांना मी वंदन करते। आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहते। आज रोह्यामध्ये येण्याच्या पूर्वी तटकरे साहेबांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं। त्यांचाही जेव्हा फोन आला तेव्हा ते म्हणाले की वहिनी, आजपर्यंत आम्ही अजितदादांशिवाय एकही कार्यक्रम केला नाही आणि तुम्हाला यायला लागेल। आणि असंही मी येणारच होते, पण यापुढेही हा प्रघात, हा पायंडा असाच पुढे चालू राहील अशी मी सुरुवातीलाच सर्वच रायगडवासियांना, रोह्यावासियांना मी खात्री देते। तर रायगड म्हणजे कोकणच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेली पवित्र भूमी आहे। स्वराज्याला राजा देणारी ही भूमी आहे। त्यामुळे ही प्रत्येक मराठी माणसाची प्रेरणा आणि अस्मिता असलेली भूमी आहे। याच रायगड जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि सामाजिक समतेचा एक नवा इतिहास लिहिला। यंदा त्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण हे आपण विसरून चालणार नाही। कारण समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या महामानवाला मी मनापासून विनम्र अभिवादन करते। कोकण म्हणजे साक्षात देवभूमी, निसर्गाने भरभरून दान दिलेली ही भूमी आणि कष्टाळू माणसानं घडवलेली ही भूमी आहे। आदरणीय दादांचं कोकणावर जास्त प्रेम होतं, म्हणजे विशेष म्हणायला हरकत नाही। कोकणातला माणूस हा साधा आहे, प्रामाणिक आहे, मेहनती आहे आणि म्हणूनच कोकणचा विकास हा महाराष्ट्राचा विकासाचा कणा आहे। राज्याच्या विकासाची कुठलीही चर्चा निघाली की आदरणीय दादा नेहमीच कोकणाची बाजू घ्यायचे। इथला शेतकरी, मच्छीमार बांधव, युवक युवती आणि कोकणी संस्कृती या साऱ्यांविषयी त्यांच्या मनात अपार जिव्हाळा होता आणि खरोखरच ते मनापासून होतं। कारण कोकणात कधी तटकरे साहेबांनी सांगितलं किंवा कुठल्याही लोकांनी सांगितलं तरी ते नेहमीच कोकणात यायला तयार असतात। त्यांचं निसर्गावर जास्त प्रेम असल्यामुळे कोकणावर आणि तिथल्या लोकांवर जास्ती प्रेम होतं। मी हे का सांगते, कारण मी त्यांची सहचारीने असल्यामुळे त्यांचं सगळ्या गोष्टी मला जास्ती माहिती आहेत। कारण कोकणात सहलीला जरी यायचं म्हटलं किंवा कुठल्याही सिंधुदुर्गामध्ये यायचं असेल, रायगडमध्ये यायचं असेल, कुठल्याही ठिकाणी यायचं असेल तर त्यांचा पहिला प्रेफरन्स कोकण असायचा।
म्हणजे आम्ही गोव्यालाही जायचो, पण कोकणात अजून जास्त त्यांना असं यावंच वाटायचं, इथली लोक त्यांना आवडायची. रोहा स्ट्रीमचा विकास आपण सर्वांनी मिळून अधिक वेगाने घेऊया. मी नक्कीच ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिथे मी असेल अशी खात्री मी आपल्याला देते. आपण सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवणं अतिशय मनोभावे. आदरणीय दादांसारखाच एकही गोष्ट कमी न पडेल याची दक्षता घेत त्याच पद्धतीनं माझं स्वागत केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. या विकास कामं अगदी निर्विघ्न पार पडावी अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देते. लवकरात लवकर पाडल्या तर मी परत उद्योगाला येईल. त्यामुळे सर्वांचेच मी मनापासून आभार मानते. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.